जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुम्ही ते बघू शकता, यांच्या वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल। आणि खासियत याची अशी की अनेक जणांच्या कमेंट्स होत्या, जसं की सब इन्स्पेक्टर झालं, हेड कॉन्स्टेबल झालं, कॉन्स्टेबल झालं, या सर्व पदांसाठी 526 जागांची बंपर भरती आहे। खासियत याची अशी की 10वी पास तुम्ही आहात, अप्लाय करू शकताय, 12वी तुमचं झालंय, अप्लाय करू शकताय, ग्रॅज्युएशन तुमचं झालंय, अप्लाय करू शकताय। मग सगळी माहिती तुम्हाला सांगतोय। शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप अपडेट झालं, डायरेक्ट MIDC चे जॉब अपडेट तुम्हाला सांगतोय, परमनंट वर्क फ्रॉम होम अपडेट सांगतोय। नक्की व्हिडिओ पहा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, भारत सरकारची वेबसाईट आहे ITBP रिक्रुटमेंट, यावरून आपण अप्लाय करू शकतोय। सगळी माहिती सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं। इथे बघा दिलेलं आहे कॅन्डिडेट लॉग इन, यावरून आपण अप्लाय करू शकणार आहोत। ओके, पण त्याआधी समजून घ्या कोण कोण अप्लाय करू शकतं। ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि इथे तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल। ओके, तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो 3 महत्त्वाच्या पोस्ट आहे। सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन सगळे त्या अंतर्गतच येतं। 92 जागा आहे। हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन 383 जागा आहे आणि कॉन्स्टेबल जे की फक्त 10वी पासवर असणार आहे 51 जागा, अशा 526 जागा आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता काय, तर तिसरी जी पोस्ट आहे ज्याला कॉन्स्टेबल आपण म्हणतो, फक्त आणि फक्त 10वी पास आहात, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, तर तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। जागा कमी जरी असल्या तरी तुम्ही इथे बिंदास अप्लाय करा, कारण की 10वी पासवर आहे, बाकी दुसरा काही क्रायटेरिया नाही आहे। हेड कॉन्स्टेबल साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर 45% तुम्ही 12वी पास केलेली आहे। मग फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 तुमचे सब्जेक्ट होते, किंवा दिलेलं आहे इथे 10वी उत्तीर्ण तुम्ही आहात, ITI तुमचं झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर, किंवा म्हणजे एक तर 12वी पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, किंवा 10वी प्लस ITI पाहिजे, किंवा 10वी प्लस डिप्लोमा झालाय इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। म्हणजे 12वी, 10वी, ITI, डिप्लोमा सगळ्यांसाठी इथे चान्स आहे। आणि BSc तुमचं झालेलं आहे, सायन्स झालेलं आहे तुमचं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, IT, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, BCA तुमचं झालेलं आहे, BE इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन झालेलं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकता, कारण की हे टेलिकम्युनिकेशन अंतर्गत आहे। यामुळे इथे BSc किंवा तुम्हाला इथे बघा इलेक्ट्रॉनिक्स वगैरे मागितलंय, हे तुम्हाला इथे दिसून जाईल। आता यासाठी वयाची अट काय असणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय। 14 डिसेंबर 2024 रोजी तुमचं वय 20 ते 25 पाहिजे पहिल्या पोस्टसाठी, दुसऱ्या पोस्टसाठी 18 ते 25 पाहिजे आणि तिसऱ्यासाठी 18 ते 23 पाहिजे। पण तुम्ही कॅटेगरीत आहात, SC ST मधून आहात तर 5 वर्षाची सूट दिलेली आहे। OBC मधून तुम्ही आहात तर 3 वर्षाची सूट आहे। संपूर्ण भारतामध्ये नोकरीचं ठिकाण असणार आहे आणि तुम्ही ते बघू शकताय अप्लाय करण्यासाठी फी असणार आहे। तर तुम्ही SC ST आणि एक्स सर्व्हिसमन आहात, महिला तुम्ही आहात, तर तुमच्यासाठी इथे कुठलीही फी नसणार आहे। ओके, आणि जनरल OBC EWS तुम्ही मधून आहात, पहिल्या पोस्टसाठी 200 आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या पोस्टसाठी 100, म्हणजे फक्त 10वी पासवर आहे, त्यातल्या त्यात 100 रुपये फी आहे। त्यामुळे नक्की तुम्ही इथे चान्स घेतला पाहिजे जर का तुम्ही अभ्यास करताय। अप्लाय करायची शेवटची तारीख 14 डिसेंबर आहे, त्याआधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। आता अप्लाय केल्यानंतर एक्झाम कशी असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो। सिलेक्शन प्रोसेस समजून घ्या। सगळ्यात आधी ते फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार आहे, त्यानंतर तुमची रिटन एक्झाम होणार आहे, त्यानंतर जे रिटन एक्झाम पास होतील त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जाणार आहे आणि मेडिकल एक्झाम होऊन तुम्ही इथे सिलेक्ट होणार आहात ॲज अ कॉन्स्टेबल, ॲज अ सब इन्स्पेक्टर। ओके, आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये बघून घ्या। सगळ्यात पहिली जी फेज आहे फेज 1, त्यामध्ये तुमची PET होणार आहे। PET म्हणजे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, त्यामध्ये बघा मेल फिमेल दोघांसाठी आहे। मग तुम्ही सब इन्स्पेक्टर असाल तर बघा 100 मीटर पळणं, त्यानंतर इथे बघा दिले किती सेकंदात पळणं काय ते पण दिले। हेड कॉन्स्टेबलसाठी दिले, कॉन्स्टेबलसाठी दिले कितीची तुम्हाला रेस करायची आहे, लॉंग जंप आहे, हाय जंप आहे, हे तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे। अजून 3-4 महिने आहे तुमच्या हातात, त्यामुळे आता जरी तुम्ही तयारी लागले तरी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे। ओके, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर दुसरं जे आहे ते तुमचं फेज 2 असणार आहे, रिटन एक्झाम असणार आहे, जे की 10वीच्या बेसवर आहे, त्यामुळे एवढं काय अवघड नाही। त्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय जनरल इंग्लिश और हिंदी
आणि रेझोनिंग ॲबिलिटी असे 30, 35 असे तुमचे क्वेश्चन असणार आहे आणि तेवढ्याच मार्कासाठी ते असणार आहे. त्यानंतर पेपर 2 तुमचा असणार आहे. मग फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल हे तुमचं असणार आहे 2 तासासाठी. ओके, बाकी तुम्हाला इथे सगळी माहिती मिळून जाईल. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. अप्लाय करायची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुम्ही इथे डायरेक्ट अप्लाय करू शकता जर का ऑलरेडी तुमचं अकाउंट आहे. नसेल ते तुम्हाला दिसून जाईल. इथे बघा रजिस्टर करा. तर इथून तुम्ही कशा प्रकारे रजिस्टर करायचं ते पण बघू शकताय. इथून तुम्ही लॉग इन करू शकताय. काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकताय आणि नवीन युजर आहे तर नवीन युजर इथून लॉग इन करू शकतोय. तर अशा प्रकारे तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. चांगल्या पोस्ट आहे, नक्की अप्लाय करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.